नमस्कार मित्रांनो, वामन बरोडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ओळखलंच असेल की आपण फिनोलेक्स कॉलेजकडून प्रवासाला सुरुवात केली आहे. हे मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र आहे आणि आपण सध्या आहोत MIDCच्या रस्त्यावर. त्या रस्त्यावरून आपण प्रवास करतो आहे आणि मी तुम्हाला घेऊन चाललो आहे देवरुखमध्ये. देवरुखला जाताना हा रोड निवडण्याचं कारण हायवे खूप खराब आहे. त्यामुळे जर तुम्ही रत्नागिरीतून हातखंबा मार्गे जायचा प्रयत्न केलात तर या रस्त्यावर जो वेळ लागतो त्यापेक्षा दुप्पट वेळ लागतो. त्यामुळे मी हा रस्ता निवडला आणि हा रस्ता जातो कसा तर JK फाईल्समधून तुम्ही लेफ्ट घ्याल, त्यानंतर तुम्ही फिनोलेक्स कॉलेजकडे याल. फिनोलेक्स कॉलेजकडून पाटीलवाडीतून शीळ आणि शीळमधून पुढे सगळे कनेक्टिंग रोड जे आहेत तिथे जे आहेत चौक जे आहेत ते तुम्हाला मिळत जातील. मध्ये तुम्हाला दिसत राहील मजगाव रोड, भावे आडम, दांडे आडम हे दिसत राहील आणि असं करत तुम्ही करबुडे फाट्यावर पोहोचाल आणि करबुडे फाट्यावरून तुम्हाला घ्यायचा आहे राईट आणि तुम्हाला पुन्हा एकदा जो मोठा हायवे आहे तो मिळेल जयगडवरून येणारा. तिथून तुम्ही सरळ मुंबई गोवा जो गावातला रस्ता आहे, खेडेगावातला रस्ता आहे असं म्हणेन मी त्याला, कारण हा माझ्यासाठी हायवे आहे सध्या. आणि जो पुढे मिळणार आहे आपल्याला तो हायवे म्हणण्याच्या लायकीचा पण नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे आता. त्यामुळे तिथे गेल्यावर पुन्हा एकदा आपल्याला ते फिलिंग येईल की गावातल्या रस्त्यावर खेड्यातल्या रस्त्यावर आल्याचं. सो तो वेगळा जो भाग आहे तो मुद्दाम मी वेगळा शूट करणार आहे. तर आत्ता आपण आहोत महादेवनगर या भागामध्ये. मित्रांनो, इथे तुम्ही बघताय हा जो भाग आहे ना तो विशेषतः हॉस्टेलमध्ये जी मुलं राहून गेली आहेत फिनोलेक्समधली त्यांच्यासाठी खूप जिव्हाळ्याचा भाग आहे. इथे त्यांचं 3-4 वर्ष इथे गेली असतील या भागामध्ये. त्यामुळे हा परिचयाचा भाग आहे त्यांच्यासाठी. मला नक्की माहिती आहे त्यांना हा एपिसोड बघून थोडा आनंद होईल. आता आपण विमानतळ जे आहे ते क्रॉस करून खाली आलोत गावामध्ये. पाटीलवाडी मिरजोळे गाव आहे हे आणि त्यातली जी मुख्य मंदिर जिथे आहे ती पाटीलवाडी, त्या पाटीलवाडीतून आपण जाणार आहोत. हा प्रवास 3 टप्प्यामध्ये मी तुम्हाला कव्हर करून दाखवेन. आत्ता आपण चाललो तो जो पूर्ण रस्ता आहे तो रस्ता, त्यानंतर पुढे गेल्यावर ज्यावेळी हायवे मिळेल त्यावेळी हायवेचा भाग मी स्वतंत्र घेईन, मुंबई गोवा हायवे निवळी ते जी बाव नदी आहे तोपर्यंतचा भाग. आणि त्यानंतर तिसरा भाग जो असेल तो पूर्ण देवरुखचा जो हायवे आहे, देवरुखला जोडणारा जो एक्सप्रेस हायवे मी म्हणेन त्याला, कारण गेल्या 3 वर्षामध्ये 3 पावसाळे बघूनही त्या हायवेवर काही परिणाम झालेला नाही आहे. असा जो चांगल्या स्थितीतला हायवे आहे त्या हायवेचाही व्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे. सो 3 भागात मी हा व्लॉग करतो आहे. आणि आता आपण अतिशय निसर्ग संपन्न अशा भागामध्ये आहोत कोकणातल्या. तिथे तुम्हाला नदी दिसती आहे, बाजूला एक मंदिर आहे छान. कधी इथे आलात तर त्या मंदिराला भेट द्या. गावातली लोक त्या मंदिराला पांडवकालीन मंदिर म्हणतात. शिलाहार काळातली रचना वाटते त्या मंदिराची बघितल्यावर. खूप सुंदर असं मंदिर आहे. इथे तुम्ही कधी आलात तर या मंदिराला जरूर भेट द्या. महाशिवरात्रीच्या दरम्यान इथे मोठा उत्सव असतो. मला वाटतं गेली 10 वर्ष सतत या मंदिराला भेट देतो आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे. इथून शीळ जो रोड आहे तो गेला आणि हे नवीन ब्रिज आहे. हे बरेच दिवस काम चालू होतं आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे काम पूर्ण झालं आहे. तुम्ही बघताय हे ब्रिज जे आहे ते बऱ्यापैकी थोडं उंच केलं आहे पहिल्या ब्रिजपेक्षा थोडं. त्यामुळे शक्यतो आता पावसाळ्यामध्ये जी वाहतूक बंद होण्याचे जे चान्सेस होते ते आता कमी होतील. आणि इथे पुढे गेल्यावर मजगाव रोड जो आहे तो भेटेल आपल्याला. इथे जरा पुढे गेल्यावर हा बघा, हा फाटा दिसतोय आपल्याला, हा मजगाव रोड आहे. आणि इथून जरा पुढे गेल्यावर पुन्हा एकदा शीळ धरणाकडे जाणारा अजून एक रस्ता, कारण शीळ धरणाच्या दोन्ही बाजूने जाता येतं. सो तो दुसऱ्या बाजूने नेणारा जो रस्ता आहे, फणसवळेकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ताही आपल्याला मिळेल. बाकी तुम्ही बघताय कोकणातलं इतकं निसर्गरम्य वातावरण. या वातावरणामध्ये कोकणात फिरणं, नुसतं फिरणं, गाडीने फिरणंसुद्धा एक पर्यटनच आहे. आता ह्याला ओव्हरटेक करणं गरजेचं आहे, पण हा रस्ता लहान आहे मित्रांनो. एक लक्षात घ्या, तुम्ही पर्यटक म्हणून येत असाल आणि या रस्त्याने कधी प्रवास करत असाल तर या रस्त्यावर अनेक अपघात घडत असतात.
आणि कारण काय झालं, बऱ्याच लोकांना आजकाल शॉर्टेस्ट रूट म्हणून हा रस्ता दाखवला जातो गुगल मॅपवर, आणि त्यामुळे बरेच लोक ह्या रस्त्याने येतात आणि फसतात कुठे, तर ओव्हरटेकिंगमध्ये विशेषतः. कारण हा रस्ता वळणावळणांचा आहे, त्या मानाने छोटा आहे, हायवे एवढा मोठा नाही आहे. त्यामुळे जरा स्पीड कंट्रोल ठेवा, जिथे योग्य असेल तिथे आपण ओव्हरटेक करू शकतो. बाकी तुम्ही बघताय ही दोन्ही बाजूने कसं हिरवंगार वाटतं आहे, दोन्ही बाजूने असं वाटतं आहे की शालू पांघरला आहे एखादा हिरवा निसर्गाने. अशी उपमा पूर्वी कोणीतरी दिलेली आहे लेखकांनी, कवींनी. तसं अगदी वाटतं आहे हे. आणि कोकणात विशेषतः पावसाळ्यामध्ये प्रवास करणं कधी पण तुम्हाला आल्हाददायक अनुभव देईल. बरेच पर्यटक जे असतात ते पर्यटक पावसाळ्यात फक्त धबधब्यांवर जातात आणि त्यातही तुम्हाला माहिती आहे किती अनुभव वाईट येतात. हे बघा, हे आता आपण इथे आलो, तिथे भावे आडमला एक रस्ता जातो आहे. ओके, सो तिथे ते बोर्ड होते, ते नव्याने लागलेत बोर्ड. आणि हा कुत्रा किती जोरात फिरतो आहे बघा, धावतो आहे. हा, तर मी म्हणत होतो की धबधब्यांवर जाण्यात काही वाईट नाही आहे, धबधब्याचं पर्यटन करणं हेही काही वाईट नाही आहे. पावसाळ्यामध्ये तिथे गेलं तर निश्चित तुम्ही एक वेगळा अनुभव घ्याल. पण तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीचे अपघात होत असतात, सो तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि विशेषतः कोकणामध्ये जिथे माहिती नाही आहे आपल्याला की तिथला धबधबा कसा आहे, त्यापूर्वी कधी अपघात घडलेत का, अशा ठिकाणी जाताना गावातल्या लोकांना विचारून जा. इथे पण बघा किती सुंदर वाटतं आहे. ह्या रस्त्याने गाडी चालवणं हे सुद्धा एक प्रकारचं पर्यटनच आहे. ओके, सो मित्रांनो, आता ही इथे तुम्ही बघता, इथे वस्ती नाहीच आहे, ते बागा आहेत बऱ्याच प्रमाणात. आणि हा मागे मी तुम्हाला म्हटलेलं की या भागामध्ये निसर्गनिर्मित गुहा आहे. आणि मागे एका ब्लॉगमध्ये मी म्हटलेलं की त्या हरचेरीवाल्या ब्लॉगमध्ये की असा सेम जो गुहा आहे ती समोर दिसती आहे निसर्गनिर्मित. अर्थात ही छोटी आहे. आपण जे बघितलं आहे हरचेरीवरून पुढे जाताना, आपण जो व्लॉग केलेला लांजाला जाताना, त्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की ती जी निसर्गनिर्मित गुहा आहे ती खूप मोठी आहे. तिथे प्रकाशही येत नाही आणि लांबून खूप जबरदस्त वाटतं पाहायला. हे बघा, हे जे निसर्ग सौंदर्य आहे ना, हे अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे. आणि आय डोंट नो, म्हणजे मी जे अनुभवतो आहे ते तुम्ही अनुभवताय की नाही, की या कॅमेऱ्यामधून तुमच्यापर्यंत ते पोचतं आहे की नाही. पण खरोखर म्हणजे अशा प्रकारचा हे जे झाड आहे त्याला कठडा बांधलेला होता. आणि अशा प्रकारच्या गोष्टी बघणं, विशेषतः पावसाळा. आणि आता तुम्हाला माहिती आहे की कोकणात जुलै महिन्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो आहे. तुम्ही रोज ऐकत असाल की कोकणात सुट्टी दिली जाते आहे, पावसाळ्याचे रेड अलर्ट, येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट. आणि हा बघा, हा कोकणातला अजून एक अनुभव जो घेतलाच पाहिजे नेहमी. कोकणात विशेषतः आणि कोल्हापूरमध्ये हे मी वरच्यावर अनुभव घेतो की शेतकरी आणि गाई गुरे म्हशी, त्यानंतर मेंढी शेळी घाटावर विशेषतः हे तुमचा रस्ता अडवतात आणि ते फार छान वाटतं. थोडा वेळ जातो आपला, फार काही वेळ जात नाही. कधी कधी काही लोक ह्या गोष्टींना वैतागतात, यांच्यासाठी वेगळा रूट का नाही आहे. पण ही मजा थोडी वेगळी आहे. अर्थात पर्यटनाला आल्यावर अशा गोष्टींसाठी थोडासा वेळ काढावा, काही फार वेळ जात नाही आपला आणि खूप छान वाटतं बघायला. आता आपण अगदी नजीक आलोत. आपण जिथे व्लॉग हा थांबवणार आहोत ना, त्या करबुडे फाट्याच्या अगदी जवळ आलोत आपण. आणि मध्ये मध्ये माझी छोटी मुलगी रडती आहे, तिचं बॅकग्राऊंडसुद्धा तुम्हाला म्युझिक ऐकायला आलं असेल मध्ये. पण आता फार छान झाला हा प्रवास. आणि इथे मी करबुडे फाट्याजवळ नाही, ह्या पुढेपर्यंत नेईन मी. करबुडे फाट्यावरून मी उजवीकडे वळेन आणि तुम्हाला अगदी या रूटने, आता आपला रूट चेंज होईल. हा जो रूट आहे हा जयगडवरून जो येतो आणि दोन आहेत, हे गणपतीपुळेला सरळ जातो आणि मध्ये एक फाटा आहे तिथून जयगडला जातो. मग त्याला तुम्ही जयगड हायवे म्हणा, गणपतीपुळे हायवे म्हणा. आणि
त्या हायवेने आपण आता जाणार आहोत. आपला जो मुख्य हायवे आहे मुंबई गोवा हायवे, जो आता हायवे राहिलेला नाही आहे, तो आहे खेड्यातला रस्ता. आणि हे मी का वारंवार सांगतो आहे ते तुम्हाला आता थोड्या वेळाने कळेल, ज्यावेळी मी दुसरा भाग घेऊन येईन. कारण या भागामध्ये त्या मुंबई गोवा हायवेचं चित्रण नसणार आहे. आम्ही एवढाच जो मधला पट्टा होता अतिशय निसर्ग संपन्न असा आणि चांगल्या रस्त्याचा, किंवा जिथे चांगला रस्ता होता तेवढ्या भागातून मी तुम्हाला घेऊन आलो. आणि आता तुम्हाला मी घेऊन चाललो आहे त्या भागाकडे. सेकंड जो एपिसोड येईल त्यामध्ये मी तुम्हाला सध्याची गावातल्या खेड्यातल्या हायवेची जी स्थिती आहे ती दाखवेन. खूपच वाईट अवस्था आहे या भागामध्ये, विशेषतः निवळी ते बाव नदी आणि पुढे संगमेश्वरपर्यंत. तुम्हाला लक्षात येईल बघितल्यावर. इथे एक पेट्रोल पंप आहे ह्या हायवेवर. हे हायवे कसे खराब होत नाहीत काय कळत नाही. खूप चांगल्या रीतीने बांधलेले आहेत बघा. आता मित्रांनो आपण आलो तिथे वॉटर पार्क आहे. मी थोडं गाडी स्लो करेन. कोकणातला आय थिंक 2 नंबरचा वॉटर पार्क असेल हा. म्हणजे 2-3च वॉटर पार्क आहेत इथे खाली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये, त्यातला एक वॉटर पार्क. सो इथे प्रचंड गर्दी असते पर्यटकांची, विशेषतः मे महिन्यामध्ये. आणि एकमेव खड्डा जो होता इथे आपल्याला दिसला या रस्त्यावरचा, तो पण जोड रस्त्याला आहे. तो खड्डा जोडताना त्यांनी कॉन्क्रीटने का जोडलं ते कळलं नाही मला, काहीतरी रिझन असेल. सो इथे आपण आता लेफ्टला जाऊ आणि लेफ्टने आपण जो मुंबई गोवा रस्ता आहे, रोड आहे, मी हायवे म्हणणारच नाही, त्या रस्त्यावर आपण जाऊ आणि त्याची परिस्थिती मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे. सो हा भाग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इथे तुम्हाला माहिती असेलच की इथे खूप फेमस असा वडापाव आहे, तर तुम्ही इथे थांबू शकता निवळीमध्ये. माझ्या उजव्या हाताला एक छोटंसं टपरी वजा एक रेस्टॉरंट आहे, तिथे तुम्ही वडापाव खाऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.